परी अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा दादा. भावाचं बरं चाललंय तोपर्यंत बहीण भावाला दादा दादा म्हणते. बहिणीचं बरं चाललंय तोपर्यंत भाऊ बहिणीला बाई 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 करतो. भाऊ बीजेला आला माझा भाऊ राया. भाऊ बीजेला आला माझा भाऊ राया. काय सांगू बाई माझ्या भावाची बढाई. वाटीच्या वाट सरा नको पाहू मले माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचे तोळे. वर्णन करते बहीण भावाचं. पण एखादी भाऊबीज चुकवू द्या सगळ्या मुली माहेरी निघून जातात. म्हाताऱ्या कुताऱ्या बाहेर असता गावात नदीवर पाणी आणायला जातात. विचारतात तिला का ग तू गेली नाही तुझ्या भावाकडे. जाईल व म्हणते विदर्भातली. संपलं सगळं त्याच. एक भाऊबीज चुकवली तर भावाला प्रॉपर्टी राहिलेली नाही म्हणणारी बहीण. बहीण गरीब आहे म्हणून बहिणीच्या दारात जायचं नाही म्हणून बहिणीचा तिरस्कार करणारे भाऊ काही पाहायला मिळत नाही. कीर्तन म्हणजे स्वतः काहीतरी बदल करून घेण्याचं एकमेव जगाच्या पाठीवरचं माध्यम आहे. मंडपाचा उंबरठा ओलांडत असाल त्यावेळेला भिकारी बनून यायची अवस्था असेल कीर्तनकारासहित तर मंडपात या. मला खूप काही कळतं खूप काही येतं. मी अमुक जातीचा मी अमुक पंथाचा मी अमुक धर्माचा अमुक श्रीमंतीचा. त्या मंडपात चालत नाही. इथं ज्ञानोबा तुकोबरींचे विचार स्वीकारायला यावं लागतं. वा खऱ्या खोट्याचा निवाळा करण्याकरता आरसाय मारुती राहायचा ग्रामदैवताचा आरसाय माझ्या तुकोबरींच्या पुढे ठेवलेला. ताटी उघडा ज्ञानेश्वरा मिथ्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना हा कधी माझ्या आदिशक्ती मुक्ताबाई या शोधायला. आता नाही राहिले ते. एकमेकाची सुखदुःख समजून घेण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे जीवानं जीवाकडे जाऊ नये. विदर्भातली घडलेली घटना आहे. घडलेली मला आठवली म्हणून सांगतो तुम्हाला. लग्न झालं बहिणीचं. तिला 2 मुलं झाली. एक मोठा मुलगा 3 वर्षाचा आणि नुकतं बाळक जन्माला आलं. भाऊ बरा होता श्रीमंत होता घरी. पण बहीण लंकेची पार्वती चुकून गरीबाच्या घरात पडली. कशा कशाची लाज वाटू शकते माणसाला. स्वतःच्या गरिबीची नाही. आपली बहीण गरीबाच्या घरात पडली तर भावानं बहिणीच्या घरी जाणं बंद केलं. भाऊबीजेला रक्षाबंधनला जात नाही. ती बिचारी आसुसलेली वाट पाहते. आता येईल तेव्हा येईल. लेकराला तरी पाठवेल कोणालाच नाही मार. बहिणीचं लग्न झालं त्यावेळेला भावाला मुलगी झालेली होती. आता पोरं मोठे मोठे झाले पण तरी बहीण भाऊ बहिणीकडे जात नाही. सगळ्या बहिणींकडे भाऊबीजेला भाऊराया येतो. राखी बांधतो. रक्षाबंधनला भाऊबीजेला आला की बहीण ओवाळते भावाला. पण ही सुख तिला नजरेने दिसत नाही पाहत नाही. एखादी शेजारीनच बिचारी तिच्या भावाला पाठवते. हिचा भाऊ येत नाही. अहंकार झालेला आहे त्याला प्रॉपर्टीचा. जात नाही तो. लाज वाटते त्याला बहिणीची. लंकेची पार्वती फुटका मणी नाही तिच्या गळ्यात. गरिबीची लाज वाटते बहिणीच्या. जात नाही तिच्या समाधाना करता. पण शेवटी कोणी आलं दारात ओवाळायला तरी भावाची बरोबरी येते. भावाची सर होते का माता भगिनीनं. भाऊ भाऊ आहे. पाठच्या भावाची आठवण असते बहिणीला. महाराष्ट्रातल्या अजून तरी स्त्रिया भावाकडून फक्त साडीचोडीच्या अपेक्षा करतात. काही काही भाऊ जगात असे प्रॉपर्टीच्या मस्तीत गुरफटलेले की पाठच्या बहिणीचं सुद्धा त्यांना स्मरण होत नाही. अरे डबा वाचून खाऊ घालणारी नाही. शेतातून येईपर्यंत पाळणा हलवणारी बहीण जगातली माय. बहीण ज्ञानोबरायची असली तरी आवाज देते. उघड रे ज्ञानदादा ताटी. तुझ्याशिवाय आम्हाला कसं जगायचं ज्ञानदादा. बहीण आहे. बहिणीवर प्रेम करा. कीर्तन ऐकू नका जास्त. थोडंच आहे का. आणि कृपा करून केवळ हास्य कल्लोळ रंजन विनोद तुमच्या पोरांचं भविष्य हो अवलंबून याच्यावर. एकदा लावा बहिणीला दररोज फोन. एक फोन लावून पहा बहिणीला. एक काही बोला तुम्हाला वाटेल ते. तुम्हाला शपथ घेऊन सांगतो महाराष्ट्रात ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा मुक्ताबाईचा आशीर्वाद घेतल्यानं ज्ञानेश्वरी सांगता आली. तुम्हाला जर भलं करून घ्यायचं असेल तर शक्तीचं अधिष्ठान असलेल्या आपल्या बहिणीचा आशीर्वाद घ्या. खुला आशीर्वाद देणारी 2च दैवत आहेत स्त्री जाती. एक आपली माय आणि दुसरी बहीण. उजव्या हाताला आई आणि डाव्या हाताला बहीण आहे. तिची बरोबरी नाही करू शकत कोणी.
जात नाही भाऊ. नवल सांगतो तुम्हाला, भाऊची पोरगी लग्नावर आली, भावाच्या मुलीचं लग्न ठरलं. माहिती होतं भावाची मुलगी लग्नावर येते, जन्म झालेला तेव्हा पाहिलेली, आता भावाची मुलगी माहिती नाही केवढी दिसते. ज्या गावात बहीण दिली होती त्या गावातल्या बहिणीत श्रीमंत माणसाकडे पत्रिका आल्या, पण बहिणीकडे पत्रिका आली नाही. पत्रिकेवरचा फोटो शेजारणीनं पाहिला, शेजारणीनं स्वतःच्या नवऱ्याचं नाव खोडलं आणि तिच्या मालकाचं नाव लिहिलं. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं, घेऊन गेली, ताई बघा तुमच्या मालकाची पत्रिका आली. ती पत्रिका पाहिली. 20 वर्षानंतर भावाच्या मुलीला पाहताना तिचे डोळे डबडबले. फोटो पाहिला, किती मोठी झाली माझ्या भावाची मुलगी, माझी भाची बरे, माझी भाची, माझ्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. खोडलेलं नाव पाहिलं, समजलं तिला हे आपलं नाही, तरी गेली नवऱ्याकडे. घडलेलं सांगतोय तुम्हाला, ऐका. मालक, माझ्या दादाच्या मुलीचं लग्न आहे, तुम्हाला पत्रिका आली आहे, जावं लागेल आपल्याला. खोडलेल्या पत्रिकेवरचं नाव नवरा पाहतोय, म्हणतोय वेडीएस का ग, आपली का ती पत्रिका, आपण जाऊ. त्याला आपल्या गरिबीची लाज वाटते, नाही जायचं लग्नात. मग बोलावतं कसं जायचं, तुम्ही नका येऊ, मी जाणार. पा बहीण फाटक्या तुटक्या कपड्या सहित पोरांना घेऊन निघाली. वसनावर पैसे घेऊन निघालेली बहीण. परिस्थिती असते, गरिबी श्रीमंत, प्रारब्धाचा विषय, कधी चेष्टा करू नका कोणाच्या गरिबीची. रस्त्यानं जाताना पोरानं सांगत गेली, आपण आपल्या मामाकडे जातोय, आपला मामा खूप श्रीमंत आहे, मोठा वाडा आहे आपल्या मामाचा, आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. पोलांना असा आनंद. शेवटी मामाकडे जाण्याचं कौतुकच असतं ना. तुम्ही असू द्या, मी असू द्या, भले आपला मामा घरी बसला तरी मामा मामा असतो, त्याच्याकडे जावंच वाटतं कोणालाही. बालपणा, आई आपला मामा, तो किती दिवसाने आम्हाला मामाकडे नेते. आई काय मिळणार, बुंदी मिळणार, लाडू मिळणार, गुलाबजाम मिळणार, सगळं मिळणार आहे तिथे. पोर गेले, मोठ्या हर्षानं गेले. अंतःकरणात 20 वर्षानंतर माहेर पाहायचंय तिला, काय आनंद असेल. एसटीतून उतरली तशी रडतच माहेरात गेली. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचा परिणाम तिच्या अंतःकरणावर होता. माहेरात प्रवेश केला आणि माहेराच्या भूमीचं दर्शन घेतलं. बस स्टँडवर एसटीत बसवायला येणारी माय आठवत होती, माझी माय इथूनच मला बसून द्यायची. आज ती नाही आहे आणि तिच्या विना सुन सुन माझं माहेर. आठवण झाली आईची. ती गावात शिरली, सगळ्यांना भेटत गेली. महिलांना इतका आनंद झाला, शेजारण्यांना, आली आली आली, लेकबाईचा आनंद असतो. सगळं कौतुकानं पाहत गेली. मोठी मोठी वाहनं लागलेले, ताफे उभे आहेत, मोठी मोठी माणसं घरी आलेली आहेत. लग्न मंडपात शिरली आणि वहिनी भेटल्या, भावाची पत्नी भेटली. भाऊजीला इतका आनंद झाला, तिनं आलिंगन दिलं. बाई, पत्रिका देऊन सुद्धा माणसं लग्नाला येत नाही, तुम्ही बिना पत्रिकेचे माझ्या लेकीला आशीर्वाद द्यायला आला. तुमचा आशीर्वाद हा माझ्या मुलीचं भविष्य ठरवणार आहे. खुल्या अंतःकरणाने आशीर्वाद द्या. स्त्रीला स्त्रीचं दुःख कळतं. मामीने स्वतःच्या भाच्यांना पदराला लावलं, पोटाला लावलं, मिठी मारली, मुखे घेतले. ते भावानं पाहिलं. दुसऱ्याच्या घरची आलेली, नादायला आलेली बाई बहिणीची कदर करते, पण प्रॉपर्टीच्या मस्तीत रममान झालेला भाऊ मात्र कपाळावरती आळ्या पाडतो. तू इथं का आलीस, मी तुला बोलवलं होतं का? इथं माझे नात्या गोत्याचे मित्रमंडळी सगळे श्रीमंत आहे, तू पहिली लंकेची पार्वती. चल, आमच्या पोरीच्या लग्नात गरिबीचा कृपा करून तमाशा दाखवू नका. निघा, करू द्या आम्हाला आमचं. इतका कशाला राग भरतो रे दादा? बाईचं लग्न लागलं की निघून जाईन बापा. मला राहावलं नाही रे, नवऱ्यानं नाही म्हटलं सुद्धा आले. तुझ्या लेकीला पाहायची खूप हौस म्हणा. हाताला धरलं. स्वतःच्या भाच्यांना आश्चर्य बघा प्रॉपर्टीचं कसं आहे. मी तुम्हाला विशेषतः सांगतो त्या प्रसंगातली, त्या कुटुंबाची. असं किती खाली होऊ शकतात. दररोज न्यूज बघायला मिळते, ते आश्चर्यकारक मिळते या जगात. आहे का? ढकललं बहिणीला.
गायी बांधलेल्या होत्या, भाची त्यात, आणि पत्नीला ताकीद दिली. बायको बिचारी मंडपात निघून गेली. थाटामाटात लग्न लागलं. फटाके फुटतात, आवाज येतो, सारं वराड जेवायला बसलं. लेकर होते, भूक लागली, ज्वारीचे धांडे होते, घेतले पोरांनी, ऊस म्हणून खायला सुरुवात केली. आई तू म्हणाली होती मामाकडे बुंदी मिळणार, गुलाबजाम मिळणार, जिलेबी मिळणार, इथे तर काहीच नाही ग. आई आपला मामा कोणता आहे सांग ना. आई चल ना आपल्या मामाच्या घरी, तुला जोरजोरात बोलत होता, तुला ढकलत होता, तुझ्यावर ओरडत होता, तो माणूस कोण होता ग? काय सांगणार, तोच आपला मामा होता. नाही सारा वराड निघून गेल्यावर भाऊजाई जाते म्हणते तुम्ही जेवण करा. जेवलो कोणती तरी महाराष्ट्रातली बाई, जिने दिवसभर पोरं उपाशी ठेवले, घरी निघून आली, पण देवावरती विश्वास बघा, परत भावाकडे कधी गेली नाही. पण विशेषतः सांगतो तुम्हाला, त्याच यवतमाळ जिल्ह्यातल्या बाईची दोन्ही मुलं क्लास 1 मध्ये फिरले. जगानं जाऊ द्या, स्वतःच्या भावानं तिच्या गरीबाची चेष्टा केली. आज तो भाऊ बहिणीची विनंती करतो, बाई या बापा गरीबाच्या घरी 2 घास जेवण करा. गेली बाई, पोरानं घेऊन गेली, गाडीत बसून गेलेली बहीण सोन्यानं सजवलेली होती पोरांनी, स्वतःच्या कष्टाने. लग्न झाली पोरांची, बसायला पाठ, ताटाला पाठ. बहीण बसली जेवायला आणि त्याला म्हणते, दादा एक पाठ आण रे. कशाला ग ताई? आण. पाठ आणला. ताट आण रे दादा एक. कशाला ग ताई? आण ना बापा. पाठ आणलं, ताट आणलं, पाटावर ताट ठेवलं. त्या ताटात बहिणीनं गड्यातली गडसरी, रोपोत, मणीबंद, कटीबंद, नाकातलं, कानातलं, गड्यातलं, हातातलं सगळं सोनं काढलं. तिथं गुलाबजाम, जिलेबी, बुंदी. बाई हे काय करतं? दादा यांना जीव घालतो. ते काय जेवणार बाई, ते सोनं आहे, आधी तू जेव. दादा तुला आठवते रे, मी बाईच्या लग्नाकरता आले होते तेव्हा हे माझ्याजवळ नव्हतं, जेवायला बोलावलं नसतं रे दादा. माझ्या लेकरांनी कष्टाने हा डोंगर उभा केला आणि सोनं तुझ्या बहिणीच्या गड्यात आलं, आमचं बरं चाललंय म्हणून तू बोलावलं. तू बहिणीला नाही रे, एका श्रीमंत बाईला जेवायला बोलावलेलं आहे. अरे जिथं भावाला श्रीमंत बहीण लागते तिथं जीवाजवळ काय दुःख जर अडगाणं जाता. म्हणून जीवाने जीवाजवळ दुःख सांगू नये. सांगायचंच असेल तर देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भोग. विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया पडो दे पाया, पडो दे पाया, विठोबा विसाविया विसाविया, विठोबा विसाविया विसाविया.